सौ सुनील दिवाणे, एबीपी माझा. आणि यानंतर महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील एक जिंजी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठाळ. अभिषेक, महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बातमी. नक्कीच मोठी बातमी ही म्हणावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश त्यांचा झालेला आहे. एकूणच शिवाजी महाराजांचे जे हे सगळे किल्ले आहेत यांचा या यादीमध्ये समावेश होणं ही मोठी बाब म्हणावी लागणार आहे. एकूणच महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत, ज्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी यांचा समावेश आहे. तर तामिळनाडूमधील एक जो जिंजी किल्ला आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या अगोदर जर का पाहायचं तर मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः जात युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट देखील या संदर्भात घेतलेली होती. सोबतच केंद्राकडनं देखील मोठं पाठबळ आपल्याला या संदर्भात मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. सोबतच विविध राजदूतांकडनं देखील या संदर्भात संपर्क साधण्यात आलेला होता आणि त्यांच्याकडनं देखील या संदर्भात पुढाकार घेतलेला होता. एकूणच जागतिक वारसा मिळाल्यामुळे कुठेतरी जो निधी आहे, एकूणच जो वारसा आहे तो देखील आपल्याला जपताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच जागतिक स्तरावर हे सगळे किल्ले, गड किल्ले जे आहेत ते पोहोचताना आपल्याला मदत होताना दिसेल. धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल. शिवरायांचे एकूण 12 किल्ले जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत, त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि शिवरायांचा एक किल्ला तमिळनाडूतला आहे. या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, युद्धनीतीचं, रणनीतीचं, सामर्थ्याचं एका अर्थाने प्रत्यक्ष रूप म्हणजे आपले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची शौर्यगाथा करणारे आज जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं. भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं. But especially for the Marathi people all over the world, the rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the Sahyadris and the indomitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. The permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, State Chief Minister, Shri Devendra Fadnavis, State Culture Minister, Shri Ashish Shelar, and the Union Culture Minister, Shri Gajendra Singh Shekhawat, officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the Government of the State of Maharashtra. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata ki Jai. Thank you. आणि या अभिमानास्पद बातमीनंतर पुढच्या